कोकाटेंच्या मुद्द्यावर अजित पवार, संजय राऊत आणि शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूया। जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची चर्चा झाली। इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। माणिकराव कोकाटांना पदावरून काढायला तयार नाही। हा नवमी खर्चात कृषी मंत्री, याला काढायचं त्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं त्याला काढायचं। संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस जे भ्रष्ट मंत्री आहेत, जे भ्रष्टाचाराशी संबंधित ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, जे मंत्री लेडीज बार चालवतात, डान्स बार चालवतात, असे मंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरताय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। रोज नवीन नवीन आरोप होत आहेत। मला वाटतं की जर सरकारला 9 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये या असलेल्या मंत्र्यांच्या कारभारामुळे सरकार बदनाम होत असेल, राज्य बदनाम होत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं की आता मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि जे वादग्रस्त मंत्री आहेत, ज्यांच्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोप केलेले आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणं पाहिजे।